का, आपले जे चेस्ट मसल्स आहेत ते खूप जास्त लूज झालेत किंवा डाऊन साईडला गेलेले आहेत. हे पूर्ण चेस्ट मसल डाऊन साईड गेलेत. तर याला अप साईड कसं करायचंय किंवा त्या ठिकाणी जे लूजनेस आलाय तर त्या टाईट कसं करायचंय, नॅचरल प्रोसेसने जाणार आहोत. काही योगासन सांगणारे, काही एक्सरसाइज सांगणारे ज्या की खूप सोप्या सरळ असणार झाल्या. तर तुम्ही चेअरवर बसूनही करू शकता, तुम्ही कॉटवर सोफ्यावर बसूनही व्यवस्थितरित्या करू शकता, किंवा झोपण्याच्या अगोदर जर तुम्ही 10-10 वेळेस या 3 एक्सरसाइज केल्या तर खूप चांगला फरक पडतो तुमच्या चेस्ट मसल्सवरती, जे की डाऊन साईड गेले त्याला अपलिफ्ट करण्यासाठी. ओके. आणि हेच अपलिफ्ट जे आहे ते तुमचं या ठिकाणी जे निघलेलं मास असतं ना आपलं, हे असं 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 निघतं कशामध्ये, जेव्हा आपण ब्लाऊज घालतो तेव्हा खूप वियर्ड वाटतं ना या ठिकाणी, तर मग ते वाटू नये म्हणून त्यासाठी ही एक्सरसाइज सेम आहेत, फक्त पाहायचंय. असे दोन्ही हात घ्या, 1, चलो 2, 3, 4, ताण द्यायचा, हे मसल्स ताणले पाहिजे पूर्ण, हे जे आहेत ना हे ताणलं पाहिजे. 5, 6, 7, 8, 9, 10. चेंज पोर्शन. नेक्स्ट जे असणार झालं जस्ट 1, 2, 3, 4, 5, 6. बॅक साईडने बघा हे कसं आहे, तर म्हणजे तुम्हाला आणखी चांगलं लक्षात येईल. 7, 8, 9, 10. पूर्ण हे जे आहेत ना हे दोन्ही साईडमध्ये गेलेले, यांना क्लोज आणायचं शक्य होईल तेवढं आणि रिलॅक्स व्हायचंय. जेव्हा आपण क्लोज करतो तेव्हा या ठिकाणचे जे चेस्ट मसल्स आहेत ते पण स्ट्रेच होतात आणि रिलॅक्स होतात. ओके. नेक्स्ट एक्सरसाइज, हात असे 1, 2, ताण घ्यायचा, हात सरळ असणार झाले, असे खाली करायचे नाही. 3, 4, 5, 6, 7, 8, 9. ग्रेसफुल ग्रेसफुल. 10. होल्ड. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. रिलॅक्स. ओके. सो हे काही सोप्या एक्सरसाइजेस होत्या.